नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर ह्या बँकेमध्ये मित्रांनो ट्रेनिंग क्लर्क पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय। तर मित्रांनो महत्त्वाची भरती आहे। जर आपण पाहिलं तर बँकेच्या शाखा यांचा विस्तार जर आपण पाहिला तर मित्रांनो शाखांचा विस्तार महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर या ठिकाणी जर नगर असेल, बीड आहे, नाशिक आहे, मुंबई आहे, त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, नांदेड इत्यादी जिल्ह्यांमध्ये, त्याचबरोबर कर्नाटक राज्यात विजयपूर येथे ह्या बँकेच्या शाखा असणार आहेत। तर बँक मोठी आहे, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल, नक्कीच आपल्याला अप्लाय करायचं आहे। ट्रेनिंग क्लर्क ह्या पदांसाठीची भरती या ठिकाणी असणार आहे। ओके, त्यामुळं अप्लाय करायचं आहे। तर खाली येऊया, अप्लाय कसं करायचं आहे महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया। वयोमर्यादा जर आपण पाहिली तर 35 वर्षाचे एज लिमिटचे व्हॅलिडेशन या ठिकाणी ॲड केलेलं आहे त्यांनी। मागासवर्गीयांसाठी 40 वर्षाचं मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी असेल। बँकिंग व्यवसायात किमान 10 वर्ष अनुभव असल्यास जर एखादा उमेदवाराचा असेल तर त्याला 40 वर्षापर्यंतची एज लिमिटमध्ये सूट असेल। त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट येतो तो शैक्षणिक पात्रता। शैक्षणिक पात्रतेमध्ये मित्रांनो जर पाहिलं तर तुम्ही ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे। कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार असाल तर अप्लाय करू शकता। 50% गुणांसह उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी तुम्हाला लिहिता वाचता येणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जर तुम्ही विजयपुरा कर्नाटक शाखेसाठी अप्लाय करत असाल तर कानडी लिहिता वाचता येणं आवश्यक आहे। संगणकाचं ज्ञान पाहिजे तुम्हाला, बेसिकली वर्ड, एक्सेल, ईमेल टायपिंग इत्यादी गोष्टी तुम्हाला येणं आवश्यक आहे। MSCITचं सर्टिफिकेट असेल तर चालून जाईल। जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल, परंतु अनुभव पाहिजेच असे काही या ठिकाणी हे नाही आहे। काय बोलतो आपण त्याला, म्हणजे कंपल्सरी नाही तुम्हाला पाहिजे असं असेल तर प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल। जर तुम्हाला या ठिकाणी पाहिलं तर बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। 31 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। परीक्षा शुल्क हा एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याजवळ येतो की परीक्षा शुल्क किती आहे। तर मित्रांनो 750 रुपये प्लस 18% GST असा एकूण 885 रुपयाची फी तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। परीक्षा कशी होईल तर मित्रांनो परीक्षा ही MCQ बेसनी होणार आहे। परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। तुम्हाला तुमच्या परीक्षेचा परीक्षेचा टाईम, वेळ, संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या ईमेलवरती या ठिकाणी पुरवली जाईल। त्यामुळे तुम्ही ईमेलवरती ॲक्टिव्ह राहायचे, मोबाईल नंबरवरती ॲक्टिव्ह राहायचे। ओके, त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे। मुलाखत तुमच्या या ठिकाणी होईल। उमेदवार किती येतात त्याच्या बेसिसवरती उमेदवार होणार आहे। हे होणार आहे, काय आपण त्याला इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे। 13 डिसेंबरपासून अप्लाय करू शकता। 31 डिसेंबर लास्ट डेट असणार अप्लाय करायची। त्यामुळे आपल्याला अप्लाय करायचं मित्रांनो, न विसरता अप्लाय करायचे। ओके, तर आता बाकीची माहिती या ठिकाणी पाहून घेऊया। तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा मित्रांनो। ऑफिशियल वेबसाईटवरची मी तर पाहिलीच आहे, जीच की आपण काय sjsbank.com ही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। धन्यवाद।